नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की यशने फायनली ठरवलेलं आहे की कावेरीला प्रपोज करायचं. यश हा कावेरीच्या फुल प्रेमात पडलेला आहे आणि तो अगदी कोणत्या पद्धतीने प्रपोज करायचं, फिल्मी स्टाईल करायचं, हिंदीत करायचं, इंग्लिशमध्ये करायचं, अशा सगळ्या गोष्टी तो बोलत असतो. आणि त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की त्याच वेळी इकडे सुलक्षणाने आता मागणी घातलेली असते आणि बोलणं चाललेलं असतं ते म्हणजे माधवी आणि अमृता यांचं. माधवी म्हणते, शेवटी आपल्या लग्नाचा जो विषय होता म्हणजे तिने मागणी तर घातली, पण आता अमृता एवढं बोलत असते म्हणजे या दोघींचं नक्की काहीतरी कारस्थान आहे. आज धर्माधिकारी कुटुंबामध्ये घुसण्यासाठी काहीतरी वेगळं कांड सुरू आहे हे आता चाललेलं आहे. आणि नेमकं सुलक्षणा तिथे येते. पण प्रॉब्लेम नक्की काय म्हणायचंय तुम्हाला, असं सुलक्षणा बोलू लागते. तेव्हा मात्र धक्का बसलेला असतो. परंतु यश तर इकडे आता फुलांचा बुके घेऊन आलेला आहे, गुलाबाच्या फुलांचा बुके घेऊन आलेला आहे. आणि त्याचबरोबर तो कावेरीला म्हणत असतो की हे तुमच्यासाठी, आणि त्याच्या मनातलं प्रेम तो व्यक्त करत असतो. कावेरी पण हसत असते, पाहत असते. पण इकडे यामी जी आहे, यामीने पाहिलेलं आहे ते म्हणजे यश आय लव्ह यू कसं म्हणायचं याची प्रॅक्टिस करताना. यामी सुलक्षणाकडे आलेली आहे. मा, तू शब्द तर दिलेला आहे, पण मला तुला काही गोष्टी विचारायच्या आहेत. तेव्हा मा म्हणते म्हणजे? तेव्हा यामी म्हणते की मला असं वाटते की यश कोणाच्या तरी प्रेमात पडलेला आहे, त्यामुळं तू शब्द देताना थोडा विचार कर. जर तसं काय झालं तर प्रॉब्लेम असू शकतो. इकडे आता यशने तर कावेरीला प्रपोज केलेला आहे आणि मागणी घातलेली आहे. यश मात्र जाम खुश आहे आणि तो म्हणतो की माझ्या मनात जे आहे तेच तुमच्याही मनात आहे, असं तो बोलत आहे. तर आजच्या भागाच्या रिव्ह्यूला आपण सुरुवात करूया. इकडे सुलक्षणा मात्र जाम खुश असते आणि तिने गाणं गुणगुणत असते. तेव्हा बाबा इकडे बोलत असतात की काय मग आज मंडळी जरा जास्तच आज खुश आहे, असं बाबांचं बोलणं चाललेलं असतं. आणि तेव्हा मात्र सुलक्षणा म्हणत असते की हो. तेव्हा बाबा म्हणत असतात की बरोबर आहे, कारण का खुश नसणार, कारण सगळ्या गोष्टी मला माहिती आहेत की का खुश आहे. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र सुलक्षणा म्हणत असते की माधवी आली आणि सगळे गैरसमज मिटले. म्हणजे हे सगळे गैरसमज माधवीमुळे पूर्ण झालेले आहेत, असं त्यांचं बोलणं चालू असतं. त्याचबरोबर सुलक्षणा म्हणत असते की मला माहीतच नव्हतं की माधवी येईल, ती माझ्याशी बोलेल, एवढ्या सगळ्या गोष्टी होतील, या गोष्टींची कल्पनाच नव्हती, असं बोलणं चाललेलं असतं. इकडे आता बाबा बोलत असतात. ते सुलक्षणाला म्हणत असतात की हो खरंच, आणि तू मंदारच्या बाबतीत माझा खूप मोठा गैरसमज झालेला, त्यामुळं तेव्हा इकडेही बोलायला सुरुवात करते की हो माझ्या बाबतीत पण तेच झालं होतं, मीही तेच केलं ना. मी मागचा पुढचा विचार न करता निशाच्या लग्नाला परवानगी दिली आणि या सगळ्या गोष्टी घडल्या. खरं तर माझंही चुकलंच आहे, कारण या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने घडतील असं वाटलंच नव्हतं. तेव्हा मात्र इकडे सुलक्षणा आणि बाबा बोलत असतात, म्हणजे तुमच्या मनात असलेले कावेरीबद्दलचे गैरसमज सुद्धा दूर होत चाललेले आहेत आणि कावेरीने पण चांगलंच मनावर घेतलंय, तुम्हाला दिलेलं चॅलेंज पूर्ण करायचं, तीही चांगलीच तयारी करते, असं दोघांचं बोलणं चाललेलं असतं. इकडे कावेरी जी आहे फ्रीज उघडून पाहते. फ्रीजमधल्या भाज्या संपलेल्या असतात. तेव्हा ती म्हणते मार्केटमध्ये जाऊन भाज्या आणायला लागतील, असं म्हणत कावेरी भाज्या आणायलासाठी निघणार असते. तेवढ्यातच तिच्या फोनवरती चंदू काकांचा फोन आलेला असतो. ती म्हणते काय झालं चंदू काका, बोला. तेव्हा ते म्हणतात की अगं मी आलो इकडे, एका छोट्याशा हॉटेलवर थांबले, कुठं भेटायचं ते सांग, असं बोलणं सुरू असतं. तेव्हा कावेरी म्हणते की हो मी मार्केटमध्ये येतच आहे, आपण तिकडेच भेटूया. आता कावेरी पिशवी घेऊन निघतच असते. तेव्हा इकडे कावेरी जेव्हा जात आहे त्याच वेळी सुलक्षणा येते आणि सुलक्षणा म्हणते की अगं कुठं बाहेर निघालीस का. तेव्हा कावेरी सांगते की भाज्या आणायच्या आहेत ना, त्या आणायसाठी चाललेली आहे. तेव्हा मात्र सुलक्षणा म्हणते पण एवढं मार्केटमध्ये जायची काय गरज आहे, एवढ्या लांब तू जाणार, मग येताना त्या पिशव्या ओझं सगळं घेऊन येणार. तेव्हा ती म्हणते की अगं इथेच बाजूला मिळतात ना भाज्या, तिथून घेऊन ये. कावेरी म्हणते पण मार्केटमधून जर भाज्या आणल्या तर त्या फ्रेशही मिळतात आणि थोड्या स्वस्तही पडतात ना, इथले लोक जरा महाग देतात, त्यापेक्षा मार्केटमधून आणते मी, असं कावेरीचं बोलणं चाललेलं असतं. आणि त्यासोबतच कावेरी जेव्हा हे बोलत आहे तेव्हा सुलक्षणाला मात्र भारी वाटतं, मनातून तिला पटलेलं असतं, म्हणजे काटकसर करायची आहे हिला. तेव्हा कावेरी आता पिशव्या उचलते आणि निघतच असते. यश समोर येतो आणि यश म्हणतो चला मी सोडतो तुम्हाला मार्केटमध्ये, मीही बाहेर चाललेलो आहे, असं यशचं बोलणं असतं. सुलक्षणालाही कावेरीचं बोलणं पटत आहे. तिलाही वाटत आहे की खरंच या सगळ्या गोष्टी चांगल्याच पद्धतीने चालू आहेत.
हे बोलणं चालू झालेलं असतं. त्याचबरोबर यशला ती म्हणते की नाही जाईल मी रिक्षाने. तेव्हा यश म्हणतो की काही गरज आहे का? मला सांगा बरं, काटकसर करण्यासाठी तुम्ही निघत आहात आणि मग रिक्षाला पैसे घालवणार ना तुम्ही? त्यापेक्षा मी सोडतो ना, मी जाणार आहे. तेव्हा कावेरी म्हणते की ठीक आहे. पण कावेरीला कुठं माहिती असतं की यश टू व्हीलर घेऊन येणार आहे. कावेरी ह्या गोष्टीसाठी तयार असते. यशलाही या गोष्टी पटलेल्या असतात आणि यशही कावेरीला म्हणतो की चालेल. आता दोघंही निघत असतात आणि कावेरी मात्र इकडे विचार करत असते की या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने का होत आहेत. हे सगळं कावेरीच्या डोक्यात सुरू झालेलं असतं आणि त्याचबरोबर कावेरी मात्र शांतपणे यशशी बोलत असते. कावेरीला आता फक्त एवढंच माहिती आहे, त्याच वेळी चंदूकाकांचा फोन आलेला आहे, चंदूकाकांना भेटायचं आहे, हे कावेरीच्याही डोक्यात सुरू असतं. कावेरी बाहेर येते आणि पाहते तर काय, तिथे यशने गाडी आणलेली असते आणि तो कावेरीला म्हणतो की बसा. कावेरी यशकडे पाहतच राहते, कारण यशने टू व्हीलर आणलेली असते आणि आता बाईकवरती बसून जायचं आहे. आता कावेरीने ठरवलेलं आहे, त्यामुळं कोणताच विचार करत नाही आणि दोघेही आता निघालेले असतात. कावेरीच्या डोक्यातले हे जे विचार असतात ते चालू असतात आणि यश मात्र कावेरीकडे पाहत असतो. कावेरी आता गाडीवरती बसणार असते, पण ती यशच्या खांद्यावरती हात ठेवते. जेव्हा यशच्या खांद्यावरती कावेरी हात ठेवते तेव्हा यश तिच्याकडे मागे फिरून पाहतो. सुरुवातीला कावेरी हात काढते आणि पुन्हा मग तसाच हात खांद्यावरती ठेवते. हे सगळं बोलणं सुरू झालेलं असतं आणि त्यासोबतच या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने होतील असं इकडे कावेरीला माहिती नव्हतं. यश मात्र गालातल्या गालात हसत असतो आणि कावेरी मग यशच्या खांद्यावरती हात ठेवते आणि दोघंही निघालेले असतात. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे की आता भाजी मार्केटला जायचं आहे, पण कावेरीच्या डोक्यात वेगळेच विचार सुरू आहेत. कावेरी मात्र या गोष्टींचा विचार करत आहे की आता चंदू काका कशासाठी आलेत, नक्की काय प्रॉब्लेम झालेला आहे, चंदू काकांचं काय आहे काम, असे प्रश्न कावेरीला पडलेले असतात आणि कावेरी त्याच गोष्टींचा विचार करू लागलेली असते. त्यासोबतच इकडे कावेरी जेव्हा हे सगळं तिथं आल्यानंतर सनीच्या घरी यश तिला घेऊन येतो. कावेरी म्हणते आपण इथं का आलोय, आपल्याला भाजी मंडईत जायचं आहे ना. तेव्हा मात्र इकडे यश म्हणतो की कळेल तुम्हाला, थांबा थोड्या वेळ, असं म्हणत थांबलेला असतो. त्यावेळेस सनीही तिथून जातो. सनी म्हणतो आलो जा मी बाहेर, असं म्हणत सनीही निघालेला असतो आणि त्याचबरोबर हे सगळं बोलणं चालू असतं. कावेरी मात्र विचारात असते. कावेरी म्हणत असते की काय झालंय नक्की. तेव्हा यश म्हणतो थांबा आणि मग सनी तिकडून सगळ्यांना घेऊन येतो. मग गावाकडची जी मंडळी असतात ती सगळी आलेली असतात आणि त्यांना पाहून कावेरी घाबरलेली असते. कावेरी म्हणत असते की ही सगळी का आलेत, कारण त्या सगळ्यांनी कावेरीवरती आरोप केलेले होते की कावेरीने तिच्या बाबांचा खून केलाय, असे आरोप कावेरीवरती लावलेले होते. कारण मंदारने आणि दिगंबरने तसं सांगितलेलं होतं, तसं चित्र उभं केलेलं होतं आणि त्यामुळंच ह्या सर्व गोष्टी घडलेल्या होत्या. पण आता कावेरीला कळलेलं असतं आणि ती सगळी लोक आल्यानंतर कावेरी मात्र तिथून निघत असते. तेव्हा यश तिचा हात पकडतो आणि तिला थांबवतो. यश तिला म्हणतो की थांबा. त्याचबरोबर कावेरी सुद्धा मग आता थांबते. तेव्हा सगळेजण म्हणतात की अगं कावेरी, खरंच तू जे काय बोलत होतीस ना ते खरं आहे, आम्हाला सगळं कळलेलं आहे. तेवढ्या चंदू काका तिथे येतात आणि चंदू काका सांगू लागतात की अगं मीच घेऊन आलो यांना सगळ्यांना, अगं तुझ्याबद्दलचे झालेले गैरसमज सगळे दूर झालेले आहेत. यश साहेबांचा काल फोन आलेला ना, खरंच ते खूप चांगले आहेत, त्यांनी आम्हाला सगळं सांगितलं आणि गावकऱ्यांच्या मनातलेही सगळे गैरसमज दूर झालेले आहेत. कारण गावकऱ्यांना असं वाटत होतं, परंतु हे सगळं मंदार आणि दिगंबरने केलेलं होतं, ते सगळे गैरसमज दूर झालेले आहेत. आता सनीलाही यशचं म्हणणं पटलेलं असतं. सनीलाही कळत असतं की यश जो आहे तो म्हणत आहे तो अगदी बरोबर आहे, कारण कावेरीला आपण जे वाईट समजत होतो तसं कावेरी नाही आहे. ह्या सर्व गोष्टी अशा पद्धतीने चाललेल्या असतात. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की कावेरी रडत असते. सगळे गावकरी आहेत ते कावेरीशी बोलत असतात. कावेरीला म्हणत असतात की अगं खरंच आम्हाला माफ कर, आमचं चुकलेलं आहे, आम्ही अशा पद्धतीने वागायला नको होतं, आम्ही तुझ्यावरती आळ घेतला, पण हे चुकीचं आहे. त्यावेळेस कावेरी म्हणत असते की खरंच तुम्ही मला माफ केलं, मी नाही काय केलेलं. आता सगळ्यांच्या समोर आलेलं असतं की हे सगळं मंदारने केलेलं आहे आणि त्याचबरोबर या सगळ्या गोष्टी मंदार करत आहे हेही समोर आलेलं असतं. त्याबरोबर आता सगळेजण सांगू लागतात की आता कावेरी तुला यायचंय आणि गावात फॅक्टरी उभी करायचं तुझं जे स्वप्न आहे ते स्वप्न तुला पूर्ण करायचं आहे, अशा सगळ्या बायका सांगत असतात. कावेरी मात्र यशकडे पाहत असते आणि त्याचबरोबर इकडे यश पण म्हणत असतो की हो. कावेरी म्हणते की नाही,
कारण तेही करू शकत नाहीये. कावेरीने शब्द दिलेला आहे मला तिने सांगितलेलं आहे. बरोबर तिने ज्या पद्धतीने ती मला शब्द दिलेला आहे, मला सांगितलेलं आहे, त्या गोष्टीही तेवढ्याच महत्त्वाच्या आहेत. कारण मला तिने सांगितलेलं होतं. त्याचबरोबर गावकऱ्यानेही तिला सांगितलेलं आहे की आमच्या मनातले सगळे गैरसमज दूर झालेले आहेत. परंतु कावेरी आहे ती विचार करत आहे हे सगळं काय आहे. कावेरीला आठवतं जेव्हा गावासाठी तिनं काम करत होती, गावातल्या लोकांसाठी फॅक्टरी उभी करण्यासाठी ती जमीन ते सगळं तिचं चालू होतं. परंतु इकडे गावकऱ्यांनी जेव्हा तिच्यावरती आरोप केलेले होते तेव्हा मात्र कावेरीला खूप वाईट वाटलेलं होतं. पण जेव्हा फॅक्टरी उभी करण्याचं स्वप्न तिनं मनाशी बाळगलेलं होतं आणि फॅक्टरी उभी करण्यासाठी तिचे प्रयत्न मात्र चालूच होते. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की तिला हापूसनेही सांगितलेलं असतं की तू MBA केलंयस ना, हे जे MBA केलेलं आहे ते तुझ्या स्वतःसाठी न वापरता गावकऱ्यांसाठी, गावातल्या लोकांसाठी ते वापरावं असं तिचं म्हणणं असतं. तुझ्या शिक्षणाचा उपयोग गावकऱ्यांना झाला पाहिजे आणि मग त्यांच्या दोघांचंही फॅक्टरी उभी करण्याचं स्वप्न जे असतं ते कावेरी पूर्ण करणार असते. कावेरी म्हणत असते मी लोकांना रोजगार मिळवून देण्यासाठी नाही तर आपल्या सगळ्या गावकऱ्यांना एकत्र आणण्यासाठी हे करायचं ठरवलेलं आहे. आणि ती गोष्ट कावेरीने पूर्णही केलेली असते. फॅक्टरीसाठी प्रपोजलही मिळालेलं असतं, स्पॉन्सरही मिळालेला असतो आणि सगळ्या गोष्टी छान पद्धतीने सुरू झालेल्या असतात. पण आता माने कावेरीकडून वचन घेतलेलं आहे. माने सांगितलेलं आहे की तुझं स्वप्न, तुझं काय आहे ते सगळं सोडायचं आहे आणि फक्त घराचा विचार करायचा आहे. कारण घरावरती जे वाईट संकट आलेलं आहे यशच्या आईमुळं, यशची बहीण गमावली गेलेली असते, यश पोरका झालेला असतो. तो फक्त नोकरी करणं, स्वतःच्या व्यवसायाकडे लक्ष देणं यामुळे झालेलं असतं. या सगळ्या गोष्टींचा त्रास इकडे यशला झालेला आहे, मला झालेला आहे. तेव्हापासून माने ठरवलेलं होतं की घरातल्या बाईने घराच्या बाहेर पडायचं नाही, म्हणजे कामासाठी बाहेर पडायचं नाही. बाकी सगळं स्वतंत्र आहे पण घर सांभाळायचं, घर, नोकरी, मुलं हे सगळं एकत्र करायचं नाही असं सगळं माने सांगितलेलं असतं. आणि कावेरीने सुद्धा मला तसं वचन दिलेलं आहे की मी या कुटुंबासाठी हे करायला तयार आहे. तेव्हा यश म्हणतो कावेरी तुम्ही नाही दिलेलं, मला वचन त्यांच्या सुनेनं दिलेलं आहे, त्यामुळं तुम्ही काळजी करू नका असं त्यांचं बोलणं चाललेलं असतं. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की यश कावेरी बोलत असतात आणि त्याचबरोबर आता तिथे यश म्हणतो की तुम्ही तुमचं स्वप्न पूर्ण करा, तुमचं स्वप्न पूर्ण करण्यापासून कोणीही तुम्हाला थांबवू शकत नाही. कावेरी मात्र विचार करत असते हे सगळं काय घडतंय. आज गावकरी तिच्या बरोबरीनं आलेले आहेत. सगळ्यांना मंदारचा खरा चेहरा कळलेला आहे. मंदार कसा आहे, काय आहे हे सगळ्यांना समजलेलं आहे. या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने झालेल्या असतात. त्यासोबतच इकडे आता गावकरी कावेरीची माफी मागतात. खरंच आम्हाला माफ कर, आमच्याकडून चुकलं, आम्ही असं वागायला नको होतं, आम्ही तुझ्यावरती संशय घेतला असं त्यांचं बोलणं चाललेलं असतं. तेव्हा चंदू काका म्हणतात की चल बाई आम्ही निघतो असं म्हणत आता चंदू काका सुद्धा निघायला लागलेले आहेत आणि यशला आणि कावेरीला म्हणतात की अशीच आयुष्यभर आमच्या कावेरीची साथ द्या असं यशला ते सांगत आहे. तुमची जोडी असं ते बोलत असतात. त्यावेळेस कावेरी मात्र भरून आलेली असते. तिला खूप वाईट वाटत असतं, आनंदही होत असतो, तिच्या हापूसचं स्वप्नही पूर्ण होणार असतं. परंतु आता कावेरीने धर्माधिकाऱ्यांची सून म्हणून ती त्या घरात आलेली आहे. यशने मात्र मान्य केलेलं आहे की तुम्ही तुमचं स्वप्न पूर्ण करा, पण कुठंतरी मनामध्ये त्या गोष्टी आहेत की ज्यामुळं घरातल्यांना वाईट वाटू शकतं. कारण जोपर्यंत आपल्या चिकूची जबाबदारी योग्य हातांमध्ये देत नाही तोपर्यंत कावेरीने चिकूची आई बनून राहायचं ठरवलेलं आहे. चिकू कोणाच्या हातामध्ये गेल्यावर सुखरूप असणार आहे हे स्वप्न, हे जे तिनं ठरवलेलं आहे, काऊला दिलेला तिनं शब्द आहे, दिलेलं वचन आहे आणि त्यासाठी तिचे प्रयत्न चालू आहेत. त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे सुलक्षणा जी आहे ती आलेली आहे आणि तिने माधवीसाठी कॉफी घेऊन आलेली असते. तेव्हा मात्र लगेचच तिथे आलेली आहे ती म्हणजे अमृता म्हणते की अगं मावशी मी आले असते ना, तू कशाला आणायचं. तेव्हा सुलक्षणा म्हणते की तुझ्या आईला अशी वाफाळलेली कॉफी जी आहे ना ती खूप आवडते, हे मला माहिती आहे ना, म्हणून तर घेऊन आले मी असं म्हणत तिने कॉफी देत असते. त्याचबरोबर ती माधवी आणि सुलक्षणा या दोघींना बोलायचं असतं, एका विषयावरती बोलायचं असतं. म्हणून सुलक्षणा अमृताला म्हणते अमृता तेवढा फॅन लाव गं, आणि अमृताला फॅन लावायला पाठवते. तेव्हा माधवीला डायरेक्ट सुलक्षणा म्हणते की मला ना एका विषयावरती बोलायचं आहे तुझ्याशी. तेव्हा माधवी म्हणते कोणत्या. तेव्हा ती म्हणते की मला ना खरंच आधीपासून खूप वाईट वाटतं की आमच्यामुळं तुझं खूप मोठं नुकसान झालेलं आहे, तुझी लेक तुझ्यापासून गेलेली आहे दूर, कारण ती आत्ता तुझ्या डोळ्यांसमोर नाही, हे सगळं बोलणं चाललेलं असतं. आणि त्याच वेळी सुलक्षणा बोलत असते, सुलक्षणा म्हणत असते की मला
तुला माझ्या यशसाठी मागणी घालायची अमृता, असं म्हटल्यानंतर अमृता सुद्धा पाहू लागते आणि माधवी म्हणत असते, पण अगं ते शक्य नाही आहे. कसं आहे, मागच्या वेळेस बघितलंस ना काय झालेलं आहे, आत्ता पुन्हा नको. तेव्हा सुलक्षणा म्हणते की कसं आहे, एकदा दूध पोळलं की माणूस ताकसुद्धा फुंकून पितो, हे मला माहिती आहे. पण काळजी करू नको, माझं यश आहे ना, तो माझ्या शब्दाबाहेर नाही, असं सुलक्षणाने डिरेक्ट सांगितलेलं आहे. यश माझ्या शब्दाबाहेर नाही, मी जे सांगेल तेच यश ऐकणार आहे, हे सगळं बोलणं चाललेलं असतं. त्याच वेळी इकडे पाहायला मिळतं की यश आहे तो बोलत असतो. यश म्हणत असतो की नाही, यश कावेरीला म्हणतो की म्हणजे एवढं थँक्यू वगैरे काही गरज नाही, आता थँक्यूचं एक मोठं लेटर तयार करा आणि ते देऊन ठेवा. त्यानंतर तो म्हणतो की त्यापेक्षाही कसं आहे, मी काही असंच नाही केलेलं, मला काहीतरी हवं आहे, मी जेव्हा मागेल ना तेव्हा द्याल ना, तेव्हा नाही म्हणू नका. तेव्हा कावेरी म्हणते की नक्की अजिबात माघार घेणार नाही, जे मागाल ते द्यायला मी तयार आहे. तेव्हा मात्र यश म्हणतो मनातल्या मनात की मी तुम्हालाच मागणार आहे, माझ्या आयुष्यामध्ये मला तुम्ही हवे आहात, मी तुम्हालाच मागणार आहे. आणि असं बोलणं त्यांचं चालू असतं. कावेरीने सांगितलेलं असतं की कोकण कन्या आहे मी, अजिबात माघार घेत नसते, असं कावेरीही बोललेली आहे. तेव्हा मात्र यश कावेरीकडे पाहतच राहतो. त्यानंतर दोघंही आता भाजी आणायला निघालेले असतात, परंतु यशच्या डोक्यातले विचार काही जात नसतात. यशने एकच मनाशी ठरवलेलं आहे की कावेरी बरोबर लग्न करून संसार थाटायचा, हे सगळं यशने मनामध्ये ठरवलेलं असतं. आणि त्याचबरोबर इकडे यश बोलत असतो, घरी आलेला असतो आणि यश मात्र आता म्हणत असतो की नक्की कारण आता मला कावेरीला माझ्या मनातल्या भावना सांगितल्या पाहिजेत. आणि का यश मात्र कावेरीकडे पाहून हसत असतो आणि मग त्याने आता गुलाबाचं फुल हातात घेतलेलं आहे. इकडे सुलक्षणा मात्र माधवी आणि अमृताला सांगत असते, जर तसं काही झालं तर सगळ्या गावासमोर मी तुझ्या पायावर नाक घासून तुझी माफी मागेल, असं सुलक्षणा बोललेली असते. आणि त्यासोबतच सुलक्षणा म्हणत असते की माझ्या यशवर माझा पूर्ण विश्वास आहे आणि अमृतासारखी गुणी सून कोणाला नको आहे, खरंच एवढी छान आहे ना ती, एवढी गोड आहे ना ती, असं म्हणत माझ्या आहेत त्या इकडे अमृताचं कौतुक करत असतात. आणि त्याच वेळी दरवाजेच्या बाहेर उभ्या असतात त्या म्हणजे यामी आणि पौर्णिमा. त्या दोघींनाही हे सगळं जरा नवल वाटत असतं. त्याचबरोबर यश आलेलं असतं. यशने गुलाबाचं फुल हातात घेतलेलं असतं आणि तो म्हणत असतो की आय लव्ह यू, खरंच माझं तुमच्यावरती खूप प्रेम आहे, असं यश बोलत असतो. आणि त्याच वेळी यश मात्र या सगळ्या गोष्टी बोलत असतो. आणि इकडे आता इकडे माधवीला सुलक्षणाने शब्द दिलेला आहे की माझ्या यशसाठी मी अमृताला मागणी घालत आहे आणि मी सगळ्या गावाच्या समोर हात जोडून माफी मागेल जर यश नाही म्हणाला तर. या पद्धतीने त्यांचं बोलणं चाललेलं असतं. परंतु इकडे आता खूप मोठी गोष्ट घडणार असते, ज्याची कल्पना सुद्धा यशला नाही किंवा इकडे सुलक्षणाला नाही. आणि सुलक्षणा मात्र आत्ताच हात जोडून उभी आहे. ती म्हणत आहे की जेव्हा तशी वेळ येईल तेव्हा माधवी म्हणते एवढं काही करायची गरज नाही आहे, पण मी विचार करेल, एवढा मोठा निर्णय मला घ्यायचा आहे ना, तर मला विचार करावा लागणार आहे, असं ती बोलून रिकामी होती. तेव्हा मात्र यामी आणि पौर्णिमा या दोघीही त्यांना धक्का बसलेला आहे, कारण आता अमृताचा सून म्हणून स्वीकार केला जात आहे. म्हणजे ही गोष्ट वाटते तेवढी सोपी नाही आहे हे त्यांनाही माहिती आहे, कारण माने आता त्यांच्या मैत्रिणीच्या मुलीला म्हणजे पुन्हा एकदा तीच गोष्ट घडत आहे. उदयच्या बाबतीत जे झालेलं होतं तेच आता परतही घडत आहे. ह्या गोष्टी मात्र सर्वांच्याच लक्षात आलेल्या असतात. यश मात्र इकडे गुलाबाचं फुल हातात घेऊन आहे आणि तो म्हणतो की इंग्लिशमध्ये नको, हिंदीत म्हणू का? मग तो हिंदीमध्ये प्रॅक्टिस करतो, मराठीत करतो. आणि पुन्हा आता यामी आणि पौर्णिमा दोघीही यशच्या रूमच्या बाहेर आहेत. यामीला तर धक्का बसलेला आहे, करून बसलेली आहे. जेव्हा यश कोणाला तरी प्रपोज करतोय, त्याची प्रॅक्टिस सुरू आहे, ही गोष्ट तिच्या लक्षात आलेली असते. यश मात्र खूपच अगदी फिल्मी झालेला असतो आणि तो फिल्मी पद्धतीने हे सगळं करत असतो. त्यासोबतच इकडे आता उद्याच्या भागात पाहायला मिळणार आहे अमृता आणि माधवी बोलत असतात. आपल्या म्हणण्याप्रमाणे तुला लग्नाची मागणी तर घातलेली आहे, पण असं त्यांच्या दोघींच्या डोक्यात सुरू झालेलं असतं. त्या दोघीही बोलत असतात आणि तेवढ्यात सुलक्षणा तिथे येते आणि ती म्हणते पण पण काय प्रॉब्लेम आहे, असं सुलक्षणा विचारू लागते. तेव्हा मात्र सुलक्षणाला त्या दोघीही तिथे बोलत असतात. सुलक्षणाला म्हणत असतात की नाही तसं नाही काय. आणि इकडे यश मात्र कावेरीकडे आलेला असतो आणि कावेरीला तो म्हणत असतो की हे घ्या. आणि कावेरीला म्हणत असतो की माझ्या मनात जे आहे तेच तुमच्या मनातही आहे ना, असं बोलणं यशचं चाललेलं आहे. यश विचारत आहे आणि त्याचबरोबर तो जो बुके आहे तो कावेरीला देत आहे. कावेरी तो बुके घेते, पण इकडे यामी मात्र माकडे आलेली आहे आणि म्हणते की तू
इकडे शब्द तर दिलेला आहे माधवी मावशीला, पण तू एकदा यशला पण बोलायला हवं होतं, यशलाही विचारायला हवं होतं नक्की काय आहे, यशचं म्हणणं काय आहे, या गोष्टी तू विचारायला हव्या होत्या. असं त्यांचं बोलणं सुरू आहे तेव्हा मा म्हणते, असं का बोलतेस तू? मला मात्र प्रश्न पडलेला आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.